कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। राज्यात 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले कोल्हापूरचे मातब्बर नेते समरजित घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये घर वापसी केली आहे। त्यांनी आज बुधवारी तुतारी सोडून मुंबईतील भाजप मुख्यालयात पुन्हा कमळ हातात घेतलाय। पण प्रश्न असा आहे, त्यांनी घेतलेल्या या निर्णयामागचं खरं राजकारण काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। समरजित घाटगे यांच्या भाजप, राष्ट्रवादी मग पुन्हा भाजप अशा राजकीय प्रवासाबद्दल जाणून घेऊयात। समरजित घाटगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील शाहू सहकार समूहाचे नेते आणि भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष होते। थोडक्यात तरुण, उत्साही आणि कागलच्या राजकारणात पाय रोवण्याची महत्वाकांक्षा असलेले असे समरजित घाटगे गेले अनेक वर्ष भाजपसाठी काम करत होते। त्यांना कागलमधून आमदार व्हायचं होतं, ही त्यांची महत्वाकांक्षा होती। एवढंच नाही तर मुश्रीफांच्या विरोधात मैदान मारण्यासाठी ते भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राहतील असा अनेकांचा अंदाज होता। परंतु 2023 मध्ये जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली, शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन गट झाले, तेव्हा हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत गेले आणि महायुतीत ते सहभागी झाले आणि इथेच घाटगेंची अडचण खऱ्या अर्थाने सुरू झाली। कागल मतदारसंघ हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असून ते सलग 5 वेळा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मुश्रीफ अजित पवारांसोबत गेले आणि महायुतीत सहभागी झाले। मुश्रीफ यांनी मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले समरजित घाटगे नाराज झाले होते। कागलमध्ये महायुती, भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे भाजपकडून घाटगेंना तिकीट मिळणं अशक्य झालं होतं, कारण मुश्रीफच महायुतीचे उमेदवार होते। ज्यात महायुतीचा फॉर्म्युला होता की जो विद्यमान आमदार आहे त्याच्या पक्षाला ती जागा मिळेल, म्हणजे कागल मतदारसंघ आपोआप अजित पवार गटाकडे म्हणजेच मुश्रीफांकडे गेला। त्यामुळे भाजपकडून घाटगेंना कागलमधून लढणं जवळपास अशक्य झालं होतं। दरम्यान खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक एवढंच नाही तर स्वतः मुख्यमंत्री फडणवीस या सगळ्यांनी समरजित घाटगे यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण घाटगे काही ऐकत नव्हते। एक दिवस त्यांनी सोशल मीडियावरील कमळाचं चिन्ह काढून टाकलं, ज्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। समरजित घाटगे यांचं भाजप सोडण्यामागचं कारण समजून घ्यायचं झालं तर आपल्याला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच भाजपात असलेले समरजित सिंग घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आणि असं केल्यामुळे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कागल विधानसभेची उमेदवारी देण्यात आली। शरद पवार यांनी स्वतः कागलच्या गैबी चौकात घाटगेंच्या पक्षप्रवेशाचा सोहळा घेतला आणि घाटगे फक्त आमदारच नाही तर मंत्रीही होतील असं त्यांनी जाहीर केलं होतं। पुढे कागल निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली। कागलमध्ये महाविकास आघाडीला ताकदीचा उमेदवारच मिळू नये म्हणून मुश्रीफांनी संजय घाटगे यांना आधीच जवळ केलं होतं, पण शरद पवारांनी समरजित घाटगेंच्या रूपाने थेट मुश्रीफांना आव्हान दिलं आणि राज्याचं लक्ष या लढतीकडे वेधलं। कागलमध्ये दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। एवढंच नाही तर एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी देखील झाली असल्याची माहिती मिळते आणि असं सगळं घडत असताना निकाल मात्र मुश्रीफांच्या बाजूने लागला। म्हणजे हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचा तब्बल 11,581 मतांनी पराभव केला आणि सलग 6व्यांदा ते कागलमधून आमदार झाले। आता एवढं सगळं घडून गेल्यानंतर समरजित घाटगे यांचं परत भाजपमध्ये येण्याचं कारण काय, तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते मुश्रीफांविरोधात निवडणूक जिंकण्यात अपयश आल्याने राष्ट्रवादीत राहण्याबाबत घाटगेंच्या मनात साशंकता होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होताच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। घाटगे स्वतः म्हणाले होते, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। एवढाच नाही तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची फक्त चर्चा सुरू असून कोणताही निर्णय होत नसल्याने भविष्यातल्या संधी ओळखून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय असं म्हटलं जात आहे।
दरम्यान या संदर्भात समरजित घाटगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की मी माझ्या मूळ पक्षात परत येतोय, त्यामुळे कोणाला अडचण होण्याचं कारण नाहीये. हसन मुश्रीफ आणि माझ्यातले वैर संपलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी ते दिसलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते संपवलंय आणि येत्या काळात देखील आम्ही सोबत काम करू. आमचं कोऑर्डिनेशन तुम्हाला येत्या काळात जिल्ह्यांमध्ये दिसेल, असं समरजित घाटगे यांनी सांगितलंय. अखेर आज 8 एप्रिलला मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समरजित घाटगेंचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दुसरीकडे घाटगेंच्या घरवापसीमुळे महाविकास आघाडीला विशेषतः शरद पवार गटाला मोठा धक्का बसेल असं मानलं जात आहे. तुम्हाला या घर वापसीबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.